मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सूननं महाराष्ट्रात एंट्री केली। तळकोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं। गेल्या 2 दिवसांपासून सुमारे 2.5 मिलीमीटर पाऊस पडल्यानं मान्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब झाले। गेली 2 दिवस पुणे, नाशिक, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरीत पावसानं हजेरी लावली आहे। पण अरबी समुद्रात अशोभा नावाचं चक्रीवादळ तयार झाल्यानं पावसाळ्याला अडथळा ठरण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या 3 राज्यांच्या दिशेनं एक वादळ घोंघावतंय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं अशोभा नावाचं चक्रीवादळ तयार झालंय। सध्या हे वादळ मुंबईपासून 600 किलोमीटर लांब आहे। सध्या ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकतंय। या वेगानं हे वादळ पुढच्या 36 तासात महाराष्ट्र आणि इतर 3 राज्यांच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। त्याच्या पुढच्या 2 दिवसामध्ये अजून स्ट्रॉंग होऊन पुढे जाणार आहात। त्याच्यामुळे आपल्या किनारी पट्ट्यामध्ये प्रामुख्याने आपल्या कोकणाच्या किनारी पट्ट्यामध्ये खूप हाय स्पीड विंड म्हणजे 60-65 किलोमीटर पर आवरपर्यंत हाय स्पीडचा विंड आणि भरपूर पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळे शासनाच्या सूचना आहे, विनंती आहे सगळ्या मच्छीमारांना आणि किनारपट्टी राहणाऱ्या रहिवाशांना यापासून सतर्क राहायला पाहिजे आणि पुढील 2 दिवस कोणी समुद्रात कुठल्याही कामासाठी जाऊ नये असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करायला इच्छितो। या वादळामुळे पुढचे 48 तास मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आलाय। जे मच्छीमार मच्छीमारीसाठी बाहेर पडलेत त्यांनी तातडीनं माघारी फिरण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात। या वादळाचा परिणाम म्हणून कोकण, गोवा आणि गुजरात किनारपट्टीवर येत्या 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे। अमोल करेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, रत्नागिरी।